आणि अशा जिंकण्यातूनच तो सजत जातो आणि असं सजता सजताच या जिंकण्यातूनच तो सजत जातो आणि असं सजता सजताच शेवटी यशाचा मुकुट हा शिरावर असतो. शेवटी यशाचा मुकुट हा शिरावर असतो. ज्यावेळेस माणूस हारतो त्या हरण्यातून ज्यावेळेस शिकतो आणि ते जे शिकलेलं आहे तो ज्यावेळेस त्या स्पर्धेत पुढच्या वेळेस वापरतो तर 100% तो माणूस त्यावेळी जिंकतो. आणि जसं जसं माणूस जिंकतो तसा तसा आयुष्यात स्वतःच्या डोक्यावरती यशाचा मुकुट हा ठेवला जातो. अगदी खरंच. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. मी कवी पार्वतीनंदन उर्फ चिरंजीव प्राध्यापक गणेश बाहेकर.